नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त जाणून घ्या ताजे अपडेट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे। आयोगाच्या कामकाजाचा जवळपास अर्धा कालावधी पूर्ण होत आला असून आता सर्वात जास्त चर्चा फिटमेंट फॅक्टर किती असणार यावर सुरू आहे। कर्मचारी संघटनांकडून 3 किंवा त्यापेक्षा जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी होत असली तरी तज्ञांचा अंदाज मात्र वेगळा आहे। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? फिटमेंट फॅक्टर हा असा गुणांक आहे ज्याच्या आधारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन नव्याने निश्चित केले जाते। म्हणजे सध्याच्या बेसिक पगाराला ठराविक गुणाकाने गुणून नवीन बेसिक पगार निश्चित केला जातो। उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ झाली होती। कर्मचारी संघटनांची काय मागणी आहे? कर्मचारी संघटना आणि विविध संघटनांनी 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3 ते 5 दरम्यान ठेवण्याची मागणी केली आहे। त्यांचे म्हणणे आहे की वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि खर्च लक्षात घेता मोठी वेतनवाढ आवश्यक आहे। तज्ञांचे मत काय? तज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर 3 किंवा त्यापेक्षा जास्त ठेवण्याची शक्यता कमी आहे, कारण फिटमेंट फॅक्टरमध्ये अगदी छोटा बदल झाला तरी केंद्र सरकारवर हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो। काही तज्ञांच्या अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टर सुमारे 2.64 असू शकतो। जर तसे झाले तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात अंदाजे 15 ते 25% पर्यंत वाढ होऊ शकते। मात्र अंतिम निर्णय वेतन आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच होईल। आयोगाचे पुढील काम। 8व्या वेतन आयोगाने देशभरातील विविध राज्यांमध्ये कर्मचारी संघटना आणि संबंधित पक्षांशी चर्चा सुरू ठेवलेली आहे। पुढील काही महिन्यात आणखी बैठका होणार असून त्यानंतर आयोग आपला अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे। फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त होईल की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। मात्र कर्मचारी संघटनांच्या अपेक्षा मोठ्या आहेत तर तज्ञ तुलनेने कमी वाढीची शक्यता व्यक्त करत आहेत। त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांनी अंतिम शिफारशीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।